नमस्कार. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि अगदी खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत. फोडणीचं वरण सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नुसत्याच फोडणीच्या वरणाबरोबर 2 घास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं. 1 वाटी तुरीची डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. आता इथे आपण डाळीमध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे, 2 चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर शिजली जाते. बारीक चिरलेला 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत. फोडणीचं वरण तयार करून झाल्यानंतर कोथिंबीरीचा नेहमीच आपण सर्व वापर करत असतो. तर इथे आपण आता कोथिंबीर बारीक चिरताना 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करायचा आहे. कोथिंबीर चिरताना कढीपत्त्याचा वापर करायचा म्हणजे कढीपत्त्याचा आणि कोथिंबीरीचा छान असा स्वाद येतो वरणामध्ये. नक्की वापर करून बघा. कढीपत्ता आणि कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. कुकरला 2 शिट्या झाल्यानंतर साधारण थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण काढून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. अशा पद्धतीने डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची. डाळ मिक्स करून झाल्यानंतर गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ छान मिळून येते. इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी वरण हे साधारण घट्ट बनवणार आहे. डाळीमध्ये गरम पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला इथे फोडणी छान तयार करून घ्यायची आहे. वरणाला छान खमंग अशी फोडणी दिल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत. फोडणीमध्ये लसूण किंवा कढीपत्त्याचा वापर न केल्यामुळे सुद्धा हे फोडणीचं वरण अतिशय चविष्ट होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण हे वरण तुरीच्या डाळीचं बनवलेलं आहे त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर साधारण घट्ट होतं. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपण बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कढीपत्ता आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे छान असा स्वाद येतो. इथे आपण आता वरण एकदा ढवळून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घ्यायचं आहे. वरणामध्ये व्यवस्थित असं मीठ मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी वरण छान उकळून घ्यायचं आहे. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वरणाला छान उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.